शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अनेक वॉर्डांमध्ये बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिलाय। त्यामुळे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरांचं आव्हान कायम आहे। प्रभादेवी, परळ, वरळी, घाटकोपर आणि जोगेश्वरीतल्या वॉर्डांमध्ये शिवसेनेच्या बंडखोरांनी दंड थोपटले, तर गोरेगावमध्ये भाजपलाही बंडखोरी शमवण्यात अपयश आलंय। नायगावमध्ये काँग्रेसच्या उमेदवारासमोरही बंडखोराचं आव्हान कायम आहे। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, बहुतेक सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा फटका बसणार आहे। अधिकृत उमेदवारांविरोधात हे बंडखोर उमेदवार उभे ठाकलेत। मात्र विशेषतः शिवसेनेमध्ये या बंडोबांना थंड करण्याचं जे आव्हान होतं ते आव्हान शिवसेना पेलू शकली नाही असं दिसतंय। काय सांगाल? नक्कीच, कारण भूषण पाहिलं गेलं तर शिवसेनेचं सर्वाधिक बंडखोर जे आहेत ते अपक्षांनी अर्ज भरला होता। कारण शिवसेना हा मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे आणि साहजिकच या पक्षामध्ये सर्वात जास्त बंडखोरी जी आहे ती झालेली होती आणि प्रामुख्यानं दादर, परेल आणि वरळी भाग जो आहे, त्याचबरोबर इकडचा भाग जो आपण समजला जातो की घाटकोपर असू दे किंवा त्याचबरोबर जोगेश्वरीमध्ये असू दे, त्या ठिकाणी काही ठिकाणी जी बंडखोरी झाली होती ती शमवण्यामध्ये शिवसेना नेतृत्वाला जे अपयश आलेलं आहे ते दिसून येते। कारण त्यांना जी ज्या पद्धतीनं वरिष्ठ नेत्याने दखल घेऊन ही बंडखोरी शमवणं गरजेचं होतं ते झालेलं नाही आहे। समाधान सरवणकर, दादर प्रभादेवी इथला समाधान सरवणकर विरोधात महेश सावंत यांनी भरलेला अर्ज मागे घेण्यात आलेला नाही। त्याचबरोबर श्रद्धा जाधव यांच्या विरोधात मानसी परब यांनी भरलेला अर्ज जो आहे तो त्यांनी मागे घेतलेला नाही। त्याचबरोबर बाळानर जे जोगेश्वरी भागात सध्या नगरसेवक आहेत त्यांच्या विरोधातला अर्ज जो आहे तो बंडखोर तिथून मागे घेण्यात आलेला नाही। त्याचबरोबर भारती बावदाने जे घाटकोपरची सध्याची नगरसेविका आहे त्यांच्या विरोधातला जो अर्ज आहे तो तिथून यांनी मागे घेतलेला नाहीये। त्याचबरोबर काँग्रेसमध्ये देखील पल्लवी मुनगेकर जे आहेत काँग्रेसच्या नगरसेविका 200 नंबरच्या वॉर्डमधून उभे आहेत, त्यांच्या विरोधातला बंडखोरांना भरलेला जो अर्ज आहे तो देखील मागे घेतलेला नाही। आणि त्याचबरोबर भाजपमध्ये देखील बंडखोरी झालेली दिसून येते। भाजपमध्ये यामध्ये गोरेगाव पूर्वमध्ये सानिका वजेंच्या विरोधात उल्का विश्वासराव यांनी अर्ज भरला होता तो त्यांनी मागे घेतलेला नाही। एकंदरीतच सर्वच पक्षामध्ये सध्या बंडखोरांचं अस्तित्व जे आहे ते कायम राहणार आहे। धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।